नमस्कार. नमस्कार. मी आपल्या या महाबीज उत्कृष्ट केंद्र पैलपडा येथे आयोजित करण्यात आलेल्या रब्बी शिवार फेरीमध्ये आपलं स्वागत करतो. प्रथमतः आपण कुठून आला याबाबत माहिती द्यावी. मी जयप्रकाश शालिग्राम पाटील मुरुमकर, राहणार शिवनीचा आहे, परंतु माझी शेती येळवणला आहे आणि माझा पूर्णपणे ऑर्गॅनिक फार्म आहे. स्वतःच्या कुटुंबाकरता मी शेती करतो. प्रत्येक प्रकारचा वाण घर शेतामध्ये पेरायचा आणि घरी कुटुंबाला ज्या गरजा आहेत त्या सगळ्या त्या फार्ममधून आम्ही पूर्णपणे स्वतः करताच बनवतो. खूपच चांगली गोष्ट आहे. ऑर्गॅनिक सगळं खाता. ऑर्गॅनिक उद्देशच हा होता. मी राजीव दीक्षितांचा खास मित्र जवळचा आणि त्यांच्या आझादी बचाव आंदोलनातला कार्यकर्ता मी. तेव्हापासून मी 24 वर्षापासून ती शेत ऑर्गॅनिकच केलेलं आहे आणि कुटुंबाकरता सगळं आम्ही तयार करतो. तर आपण या रब्बी शिवार फेरीमध्ये आलात. या रब्बी शिवार फेरीमध्ये विविध पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आपलं याबाबत काय मत आहे? कसं वाटलं तुम्हाला हे? सर्व विद्यापीठ, कृषी विद्यापीठ हे सगळं संशोधन करत असतात आणि वाण प्रसारित होत असतात. त्या वाणांचं एका ठिकाणी डेमो प्रात्यक्षिक हे आज इथे सुंदररित्या दाखल केलेलं आहे. प्रत्यक्ष फील्डवर पिकं पेरलेले आहेत. विविध प्रकारचे वाण इथे समोर नजरेला दिसतात आहे आणि त्याची प्रॅक्टिस म्हणजे त्याला कुठली ट्रीटमेंट केली, किती दिवस लागतात, किती दिवसांनी किती त्याला ओंबीला दाणे येतात, किंवा हरभऱ्यामध्ये एक वाण आहे की ज्याला फक्त गुणवैशिष्ट्य म्हणून आपण की ज्याच्यामध्ये 2 दाणे येतात हरभऱ्यामध्ये. सगळ्या संपूर्ण झाडाला 2-2 दाणे येतील असे वाण पाहून तर आम्ही थक्क झालो. धन्यवाद सर. या कार्यक्रमाचं आयोजन यासाठी केलेलं आहे की शेतकऱ्यांना त्याला जे आवडेल ते वाण त्यांनी इथे निवड करावी आणि महाबीजद्वारे जी उत्पादन साखळी आहे त्याच्यातून त्यांनी ते आपण उपलब्ध करून देत असतो. त्याच्यामुळं वेळेनुसार पिकाचा कालावधी जज करून त्याच्यानुसार शेतकरी बांधवांनी त्याची निवड करण्यासाठी एका ठिकाणी हा आपण डेमो घेतलेला आहे. बरोबर आहे. तर आपण महाबीजद्वारे उत्पादित जैविक बुरशीनाशके आणि जैविक खते यांचा वापर करता का? सर 24 वर्षापूर्वी शेत विकत घेतलंय मी आणि तेव्हापासून घरगुती स्वरूपात आम्ही सुरू केलं होतं. सर. त्यामध्ये अमृत पाणी आहे किंवा गाईपासूनचं गांडूळ खत आहे, हे विषय त्याच्यामध्ये होते. आता नवीन संशोधनानुसार जैविक खते आले आणि महाबीजने ते उपलब्ध करून दिले. हे फार मोठं आमच्याकरता उपलब्धता आहे. याच्या आधी इतर कंपन्यांचे यायचे कोळशेची भुकटी म्हणून शेतकरी घेत नव्हते कारण त्यांचा विश्वास बसत नव्हता. बरोबर. त्याचं काउंटिंग करण्याचं साधन कुठलंच नाही आहे. त्याच्यामध्ये मायक्रोब्स किती आहेत, जीवाणू किती आहेत हे मानके माहिती नसल्यामुळे ते समजत नव्हतं. किंवा त्याचा वापर केल्यावर रिझल्ट मिळत नव्हते. परंतु जेव्हापासून महाबीजचं मी वापरायला सुरुवात केली तेव्हापासून मला रिझल्ट यायला सुरुवात झाली आणि आज रोजी महाबीजचे सगळे संपूर्ण प्रॉडक्ट मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये स्वतः करता म्हणून वापरतो. धन्यवाद सर. आपण येथे आलात, महाबीज उत्पादनांबाबत माहिती दिली आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? सर, माझी शेतकऱ्यांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी प्रत्यक्ष बघूनच कुठलंही कार्य करत असतो शेतकरी तर दूरपर्यंत त्याचं जाणं होत नाही. बारामती किंवा इतर नाशिक साईडच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे होत नाही. हे इथे आपल्या फील्डमध्ये आपल्या उष्ण वातावरणात आणि खारपान पट्ट्यात एवढा सुंदर डेमो आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा. जो पाहिजे तो वाण आपल्याप्रमाणे निवडावा. एक वाणाचं वैशिष्ट्य मी सांगतो की डुकरं खाणार नाही असा हरभरा आहे जो माणूस सुद्धा खाणार नाही. कडवट दाणा लागतो, त्याच्यामुळे तो 2 दाण्याच्या वर खात नाही. बरोबर. हे खरोखर अप्रतिम संशोधन आहे आणि याचा लाभ शेतकऱ्यांनी जरूर घ्यावा. ही संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल महाबीजच्या सर्व टीमचे, विशेषतः लहाने साहेब आणि योगेश कुंभेजकर साहेब या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद सर. आपण जे शेतकऱ्यांना आवाहन केलं तरी सर्व शेतकऱ्यांनी या संधीचं सोनं करावं आणि येथे उपस्थित राहून हे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम पाहावा. धन्यवाद. महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं.